मटण असं चांगलं परतून घेतलं का नाही म्हणजे मस्त असं ह्याला तेल बी सुटतं। आपल्या 2 उकळ्या झालेल्या आहेत। छानच झाली भाजी। झालं का नाही? वाईज रस्सा पिऊन बघतो आता। हां, एक नंबर, जबरदस्त झाली ताई। झाली ना? हो। ग्रामीण खाद्य संस्कृतीचे दर्शन घडवणारे मराठमोळे चॅनेल गावाकडची टेस्ट या चॅनेलला सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन प्रेस करा। लाईक, शेअर आणि कमेंट करायला विसरू नका। नमस्कार मंडळी, गावाकडची टेस्ट आणि गावाकडची चव या दोन्ही चॅनलवरती तुम्हा सगळ्यांचं मनापासून स्वागत। मंडळी, तुम्ही म्हणाल दादाच काहीतरी वेगळ्या ठिकाणी आणि वेगळ्या माणसात दिसायला, तर वेगळं कोण नाही तर हे आहेत आमच्या साताऱ्याची बहीण आणि हे आहेत आमची दाजी आणि आम्ही आलो आहे साताऱ्यामध्ये। आता मंडळी कसं आहे माहिती आहे का, लई दिवस झालं बहीण म्हणत होती दादा काय लई दिवस झाला आला नाहीस, कधी येणार आहे कधी येणार करत करत मंडळी वेळ काढून आज आलो आहे बघा इकडे। आणि आता आलो आहे दाजींकडं आणि ताईकडं, म्हणून मंडळी काहीतरी एक वेगळं नियोजन यांनी जेवणाचं केलं बघा। काय नियोजन आहे की नाही ते विचारत ताईलाच। ताई काय आहे मग आज का नाही, आता लई दिवसातनी दादा तुम्ही आल्यामुळं का नाही तुमच्या दाजींनी का नाही चांगलं मस्त असं बोकडाचं मटण आणलेलं आहे आणि मी आमच्या दादांसाठी का नाही चुलीवरती आणि पाट्यावरती वाटून का नाही चांगला झणझणीत असा मटणाचा कार्यक्रम करणार आहे। मंडळी असं सगळं नियोजन केलं तर बघा, लई दिवसानंतर आले की असं बोकडाचं मटण मिळतंय बघा इकडं। कसं आहे दाजी एकदम असं हसत खेळत का नाही शेतातलं काम बी बघत असतात आणि लय काय काय भाजीपाला काय काय पिकवलेत मागं सगळं दिसतेच बघा तुम्हाला। असं सगळं वातावरण असताना सुद्धा बहीण काय म्हणले दादा तू आलायस तर आज काहीतरी एक वेगळं बेत व्हायला पाहिजे, म्हणून का नाही मंडळी इथं बेत तर जकास होणारच आहे। चला आता येळ न घालवता करूयात सुरुवात लगेचच या रेसिपीला। तर चला आता आपण का नाही झणझणीत असं मटण बनवणार आहे ना, त्याच्यासाठी काय काय साहित्य लागतंय ना हे आपण बघून घेऊया। तर चला मंडळी आता आपण मटण बनवायचं साहित्य पाहून घेऊया। तर हे 1 किलो बोकडाचं मटण आणलेलं आहे, हे चांगलं स्वच्छ धुवून घेतलेलं आहे। त्यासाठी लागते आपल्याला पांढरे तीळ, 2 कांदे घेतलेले आहेत, खडा मसाला वाटून घेतलेला आहे, चवीपुरतं मीठ घेतलेलं आहे, तेल सुद्धा घेतलेलं आहे, हळद आणि काही अजून न वाटता घेतलेले कच्चा आहे कारण आपल्याला खडा मसाला घेतलेला आहे, लसूण, कोथिंबीर आणि खोबरं सुद्धा घेतलेले आणि थोडंसं आपण लसूण खोबरं टिचून घेतलेले। आणि हा जो मसाला आहे का नाही हे आमच्या दादा वहिनींचा घरगुती बनवलेला हे कांदा मसाला आहे, हा सुद्धा आपण घेतलेला आहे। तर आमच्या दादांना का नाही चांगलं मस्त असं का नाही कालाबिला करून का नाही पातळ असं का नाही मटणाचं कालवण लागतं, त्यासाठी का नाही मी बाजरीची भाकरी आणि झणझणीत असं चुलीवरचं मटण बनवणार आहे। तर ते आपण बनवायला सुरुवात करूया। सगळ्यात अगोदर आहे ना आपण हे मटण आहे ना मी चांगलं असं स्वच्छ धुवून घेतलेलं आहे, हा का बघू शकता तुम्ही। आता ह्याच्यावरती आपल्याला टाकायचं आहे मीठ, आपण परत सुद्धा मसाल्यात वापरणार आहे त्याच्यामुळं अगोदर आळणी शिजत घालताना का नाही आपल्याला मीठ आणि हळद अशी का नाही चांगलं लावून ठेवायचे। हळद मीठ लावलं का नाही म्हणजे कसं त्याच्यातनं मीठ आणि हळद मुरली जाते आणि मटण शिजायला पण वेळ लागत नाही। आता ही साईडला ठेवते आणि आपल्याला शिजत घालण्यासाठी का नाही कांदा चिरून घ्यायचा आहे। आता कांदा आपल्याला का नाही असा चौकोनी चिरून घ्यायचा आहे आणि नंतर आपल्याला मसाला वाटताना का नाही उभा चिरून घ्यायचा आहे, त्यासाठी आपण आहे ना अगोदर शिजत घालण्यासाठी असा चौकोनी चिरून घ्यायचा आहे कांदा। कांदा आता आपला चिरून झालेला आहे, आता आपण चूल पेटवून घ्यायची। चांगली आता आपली चूल पेटलेली। आता चुलीवरती आपल्याला पातेलं ठेवायचं आहे, पण त्याच्या अगोदर एका नाही आपल्याला पातेल्याला बुड देऊन घ्यायचे। आता आपण पातेल्याला बुड घेतलेले, बुड घेतलं म्हणजे कसं भांडं बी लय काळं होत नाही आणि घासायला बी पटकन आपलं भांडं निघतं। आता मस्त आपण ह्याच्यावरती ठेवायचे, पातेलं आपल्याला चांगलं गरम करून घ्यायचे। चला आता पातेलं तापलेलं आहे, आता ह्याच्यामध्ये तेल घालायचे आपल्याला। आता तेल घालते इथं
2 पळीचा सम आपल्याला अंदाज टाकलेला आहे मी तेलाचा. तेल आपल्याला चांगलं गरम करून घ्यायचंय. तेल चांगलं आपलं गरम झालेलं आहे. आता ह्याच्यामध्ये घालायचं आहे पहिल्यांदा कांदा. कांदा चांगला आपल्याला भाजून घ्यायचा आहे. लाल रंग येतोपर्यंत आपल्याला कांदा भाजायचा आहे. हा कांदा आपला चांगला लाल रंग येतोपर्यंत भाजलेला आहे. त्याच्यामध्ये आपल्याला टाकायचं ही 2 चक्रफूल. चक्रफूल टाकल्यामुळं काय होतं, मटणाला चांगला वास येतो. हे सुद्धा असं आंबोळ आंबोळ भाजून घ्यायचे. आणि नंतर टाकायचं आहे आपण लसूण खोबरं टाकायचं आहे आपण. तर ही आपण चक्रफूल चांगलं भाजून घेतलेलं आहे. आता ही टिचून घेतलेलं लसूण खोबरं ह्याच्यात टाकायचं आहे आपल्याला. ही चांगलं भाजून घ्यायचं आहे. मस्त असं लसूण खोबरं आपलं भाजलेलं आहे. छान असा वास पण सुटलेला आहे बघा. आता ह्याच्यामध्ये आपण हळद मीठ लावून घेतलं होतं ना, हे मटण ह्याच्यात टाकायचे. चांगलं ना हलवून घ्यायचं हे. मस्त असं हा मटण आहे ना आपल्याला हलवून घ्यायचं ही. छान असं बघा तसं तेल सुद्धा सुटायला लागलंय. हे मटण असं चांगलं परतून घेतलं का नाही म्हणजे मस्त असं ह्याला तेल बी सुटतं. हळद मीठ सगळीकडे लागलं जातं. आता हे आपलं मटण झालंय सगळीकडून परतून. आता ह्याच्यावरती आपल्याला झाकण ठेवून नाही का नाही पाणी ओतायचंय. आता ह्याच्यावरती असं ताटली मी झाकण ठेवते आणि ह्याच्यामध्ये आपल्याला घालायचंय पाणी. पाणी मटणाला नेहमी गरम करूनच वतावं म्हणजे का नाही मटण लवकर शिजलं जातं. आता ही पाणी गरम होस्तवर आहे ना आतमध्ये का नाही मटणाला ना चांगली वाफ तयार होईल. आता आपल्याला का नाही मसाला बारीक करायसाठी का नाही आपण ही 2 कांदा भाजून घेणार आहे आणि खोबरं सुद्धा भाजून घेणार आहे. तर ही कांदा आपल्याला का नाही असं रक्षात भाजायचं तर म्हणजे चांगलं असं भाजलं जातं. आणि खोबरं सुद्धा आपल्याला रक्षातच भाजून घ्यायचं तर. त्या पद्धतीने आपल्याला का नाही खोबरं असं भाजून घ्यायचंय आणि कांदा सुद्धा. कांदा चांगला असा लाल होस्तवर भाजायचा आहे आपल्याला. म्हणजे असं रक्षावर भाजलं का नाही म्हणजे मटण कसं असं खरपूस लागतं. आता आपलं हे खोबरं भाजत तोपर्यंत आहे का नाही हे आपलं पाणी गरम झालेलं आहे. आता हे पाणी आपल्याला ना मटणात ओतायचं. बघा मस्त असं का नाही आपलं मटण छान असं पाणी सुटलेलं आहे अगोदरच मटणाला. एकदम सुक्क असं फडफडीत मटण झालेलं आहे. आता हे गरम झालेलं पाणी ना आपण ह्याच्यामध्ये घालायचंय. आणि परत एक वेळ आपल्याला ह्याच्यात पाणी ओतायचंय. म्हणजे का नाही आतमध्ये का नाही मस्त अशी उकळी फुटल पाण्याला आणि मटण लवकर शिजेल. मस्त असा आपला कांदा भाजून झालेला आहे. आता ही आपण कांदा काढून घ्यायचा आणि आपल्याला का नाही थोडा वेळ पातेलं मटणाचं खाली घेऊन आहे का नाही आपल्याला पांढरं तीळ मस्त असं भाजून घ्यायचं. आता ही कांदा सुद्धा छान असा भाजलाय. ही वरचं काळं टरपाल काढायचं म्हणजे मग काय होतं ती आपल्याला मटणावरती तरंगत नाही. मस्त असं बघा भाजून झाले. आता थोडा वेळ मी ही पातेलं खाली घेते आणि आपल्याला पांढरं तीळ भाजून घ्यायचं. तर आता हे सुद्धा पाणी गरम झालेलं आहे. आता ह्याच्यामध्ये वतायचं आणि आपल्याला ना पातेलं जरा वेळ खाली घ्यायचं कारण आपल्याला भाजून घ्यायचं तर पांढरं तीळ. त्याच्यावरती झाकण ठेवते आणि आपल्याला कढई ठेवून घ्यायची. आता तीळ आपल्याला भाजून घ्यायचे. तर ही घरचं तीळ असल्यामुळं का नाही हे असं थोडंसं काळपाट दिसते तर बिना पॉलिशचं तीळ येते. ही
मस्त असं आपल्याला तडतड वाजतोपर्यंत आहे का नाही हे तीळ भाजून घ्यायचं. मस्त असं आपलं तीळ भाजून झालेलं आहे तर बघा, छान असं कलर सुद्धा बदललेला आहे. आता हे तीळ आपल्याला खाली घ्यायचं तर आणि हे मटणाचं पातेलं आता आपल्याला शिजायला परत चुलीवरती ठेवायचं. परत याला ना पाणी घालते म्हणजे का नाही वाफेने आतमध्ये मटण शिजलं जाईल. आता आपण हे तीळ घेतलेलं आहे तर त्याच्यासोबत आपण ही घेणार आहे कोथिंबीर, भाजून चुलीत घेतलेले हे कांदा येतं आणि ही खोबऱ्याचा तुकडा घेतलेला आहे आणि आपल्याला का नाही ही लसूणसुद्धा घेतलेला आहे. ही सगळं आता आपल्याला का नाही टिचून घ्यायचं आहे आणि पांढरं तीळ आहे का नाही वाटून घ्यायचं. तर आता कसं आहे माहिती आहे का, मिक्सरपेक्षा का नाही पाट्यावरती बारीक असं का नाही वाटण गाठून केलेलं कालवण का नाही कधी बी चवदारच लागतं आणि एक नंबरच खायला लागतं बघा. आता अगोदर एक ना आपल्याला ही तीळ बारीक करून वाटायचं असं आणि मग लसूण खोबरं आपल्याला टिचून घ्यायचं. त्या पद्धतीने आपल्याला सगळं तीळ बारीक वाटायचं. आणि असं का नाही तीळ भाजल्यामुळं का नाही आत्ताच बघा तिळाचा एवढा चांगला वास येतोय का नाही, सुगंध येतोय. आता हे मटणात टाकलं तर किती भारी वास येईल बघा तुम्ही. आता ह्या पद्धतीने आपल्याला का नाही सगळं तीळ आणि सगळा मसालाच करून घ्यायचा आहे, तोपर्यंत आपलं मटण चांगलं शिजेल. आता तीळ बघा आपलं बारीक वाटून झालेलं आहे. तर आता आपल्याला घ्यायचं आहे आता ही खोबरं लसूण टिचून मस्त असं बारीक टिचून घ्यायचं आहे आपल्याला. आता आपलं लसूण खोबरं टिचून झालेलं आहे. ह्यातलं का नाही आपल्याला का नाही थोडंसं का नाही फोडणीला ठेवायचं आहे. परत या ताटामध्ये काढून ठेवते आणि का नाही आपल्याला मग ही लसूण खोबरं आणि कांदा आणि ही पांढरं तीळ हे सगळं आपल्याला एकत्र करून वाटायचं आहे आणि त्यासाठी आपल्याला घ्यायचं आहे. ही आमच्या दादा वहिनींनी पाठवून दिलेला आहे घरचा कांदा लसूण मसाला, तो आपल्याला घ्यायचा आहे वाटणात वाटण्यासाठी. तर मी हे का नाही ह्या वाटीत काढून घेतलेला आहे. का ह्या वाटीत काढून घेतलेला आहे, वहिनींनी मला पाठवून दिलेला आहे घरचा कांदा लसूण मसाला. तर ह्यो आहे का नाही मी अंदाजे का नाही 1-3 चमचे घेतलेला आहे. तो हे सुद्धा आपल्याला ह्याच्यात वाटायचं आहे. वाटण वाटताना का नाही आपल्याला मीठ वापरायचं आहे. मीठ मी आळणी मटण शिजत घालताना सुद्धा वापरलेलं आहे, पण आपल्याला वाटण वाटताना थोडंसं मीठ घालायचं आहे आणि पाण्याचा वापर करत करत आहे ना आपल्याला ही मसाला सगळा वाटून घ्यायचा आहे. कांदा अगोदर टेचला का नाही म्हणजे इकडं तिकडं उडत सुद्धा नाही आणि एकदम बारीक असा होतो. असं थोडंसं पाणी आपल्याला वापरायचं आणि सगळा मसाला आपल्याला वाटून घ्यायचा. आता ही मी अर्धा मसाला वाटून घेतलेला आहे. आता ह्याच्यामध्ये का नाही मी ही 2-3 खडा मसाला घेतलेला आहे का नाही, तो आपण कच्चाच वापरणार आहे. भाजल्यानंतर आहे ना ह्याचा वास कमी होतो, म्हणून आहे का नाही ह्या मसाल्यातच मी वाटण वाटून घेणार आहे ह्याचा सुद्धा. म्हणजे असं मस्त असा ह्याचा सुद्धा वास सुटतो. वाटण वाटतानाच ह्याचा वास येतो बघा. मसाला आपला वाटून झालेला आहे. आता हे आपण ताटात काढून घ्यायचं आहे आणि ही मसाला वाटून झालेलं जे आपल्याला पाटावर उठा धुतलेलं पाणी नाही हे सुद्धा आपल्याला मटणात वापरायचे. मस्त असा मसाला सुद्धा आपला वाटला आहे. आता आपल्याला हे पाटा आणि वरोटा धुवून घ्यायचा आहे. आता ही गरम झालेलं पाणी मी परत एक वेळ मटणात ओतते आणि बघा मस्त अशी मटणाला उकळी फुटलेली. आता मटण आपलं शिजलंय का बघूया. वास तर बघा आणि मिठातलंच का नाही मस्त असा वास येतोय. तर बघा मटण आपलं मस्त असे शिजलेले एकदम गाळ असा झालाय मटणाचा. तर आता आपल्याला का नाही मसाल्यातलं मटण आता करायचंय, म्हणून ही पातेलं आता मी खाली घेते आणि ह्यातल्याला आपल्याला का नाही
पीस पीस साईडला करायच्या तर आणि मग मटणाला फोडणी द्यायची. आता ही पातेल आपल्याला खाली घेऊन आहे का नाही, आपल्याला ह्यातलं पीस आहेत ना सगळं साईडला करायचं तर नितळून काढायचं तर मटणाला ना गरम पाणी ओतलं का नाही म्हणजे मटण शिजायला लय वेळ लागत नाही, पटकन शिजलं जातं. आता पीस साईडला काढून झालेलं आहे. आता आपण आहे ना पातेलं तापाय ठेवायचे, जाळ चांगला लावायचा आहे आपल्याला आणि आता मस्त अशी मटणाला फोडणी द्यायची. बी आता आपलं गरम झालेलं आहे. आता ह्याच्यामध्ये घालते तेल. अगोदर सुद्धा आपण आळणीला तेल वापरलं 1-2 पळ्या आणि आता नंतर बी 2 पळ्याच वापरते. तेल आता आपलं चांगलं गरम झालेलं आहे. आता हे लसूण खोबरं जे आपण टेचलेलं आहे ना ह्याच्यामध्ये घालायचे, चांगला आंबूळ आंबूळ हे भाजून घ्यायचे. खडा मसाला मी बारीक करून घेतलेला आहे, हा सुद्धा आपल्याला घालायचा आहे ह्याच्यात. आणि ही वाटून वाटून घेतलेली का नाही चटणी घालायची. मस्त अशी चटणी आपल्याला भाजून घ्यायची. ही मसाला चांगला परतला का नाही म्हणजे त्याला चांगलं असं तेल सुटलं जातं आणि मटण बी वास बी भारी येतो आणि चवदार लागतं. आता मसाला हे आपला भाजून झालेला आहे बघा, छान असा ह्याचा रंग सुद्धा बदललेला आहे. आता आपण ह्याच्यामध्ये का नाही जे आपण आळणी पाणी घेतलेलं आहे ना, शिजवून घेतलेलं मटण आहे ना, हीच पाणी आहे ना आपल्याला आळणी पाणी मटणात ना मसाला शिजवताना वापरायचं आहे. म्हणजे काय होतं ह्या मसाल्यात सगळा मटणाचा अंश उतारला जातो आणि तेल सुटस तोपर्यंत आहे ना आपल्याला हे मटण मसाला आपल्याला का नाही शिजवून घ्यायचं आहे. तेल सुटस तोपर्यंत मस्त असा आपला मसाला बघा शिजून झालेला आहे. मस्त असं बघा तेल सुद्धा किती छान असं सुटलेलं आहे मसाल्याला आणि तरी सुद्धा छान आलेली. आता आपण काय करायचंय, ही जी पीस साईडला केलं होतं का नाही ही ह्याच्यामध्ये ओतून घ्यायचं तर आणि चांगलं असं हलवून घ्यायचं ह्याला एकजीव करून. आणि हे जे आपलं आळणी पाणी आहे का नाही हे सुद्धा ह्याच्यामध्ये घालायचं. मटणाला नेहमी गरम पाणी वापरायचं म्हणजे का नाही मटण बेचव लागत नाही आणि मिळून येतं मटण. म्हणजे नेहमी रस्सा असा पातळ वाटत नाही. हे बघा एकच नंबर मटण आपल्याला आत्ताच असं दिसतंय. आता बघूया आमचं दादा जेवताना काय स्तुती करतात माझ्या मटणाची. आता आपण आहे का नाही ही ताट ह्याच्यावरती ठेवायचं आणि गरम पाणी व्हायसाठी आपल्याला ह्याच्यात घालायचे. आता एक अर्धा पाऊण तांबे मी पाणी ओतले. आपल्याला एवढंच मटणाला ओतायचं आहे पाणी. पाणी आपलं चांगलं गरम झालेलं आहे. आता आपण नाही का नाही का मस्त अशी मटणाला उकळी सुद्धा फुटलेली. आता ही गरम पाणी आपण ह्याच्यामध्ये घालायचं आहे. छान असं बघा मस्त अशी तरी सुटलेली मटणाला. वास तर इतकाच भारी येते की आता बघा एकदम मटण आहे का नाही पातळ सुद्धा नाही आपलं आणि घट्ट पण नाही, असं चांगलं चमचमीत असं बनवलेलं आहे. आता आपण ह्याला का नाही झाकण ठेवायचं नाही. आता ही मटण तर अगोदरच आपल्याला शिजलेलं आहे. आता 2 उकळे आल्या का नाही की जेवायलाच घ्यायचं आपण. आता हे आहे ना दादा वहिनींनी मला मसाला दिलेला आहे ना आपला घरचा कांदा लसूण मसाला, तो सुद्धा मी वरून टाकणार आहे. तर आपण अगोदर आहे ना मी ही वाटीमध्ये काढून घेते. छान असा आहे तो सुद्धा वापरलेलाच आहे अगोदर सुद्धा, पण हा सुद्धा मी वापरते.
एकदम मस्त असा दिसतोय हा मसाला, मस्त असं चमचमीत बघा. याने का नाही मटण सुद्धा होतं. आता दादा आले बहिणीकडे की आता आमच्या वहिनी पण म्हटल्या आज आपल्या ताईंना हा आपला मसाला घेऊन टेस्ट करू द्या त्यांना, म्हणून हा मसाला दिलेला आहे बघा. मस्त आपल्या 2 उकळ्या झालेल्या आहेत बघू शकता तुम्ही. छान असा का नाही वास सुद्धा सुटलेला आहे. आता का नाही ही मी पातेलं खाली उतरून ठेवते आणि आपल्याला जेवायला ताटं करून घेते. मस्त असं आपलं बघा छान असं मटण तयार झालेलं आहे, एकदम चमचमीत बघू शकता तुम्ही. बघा घट्ट पण नाही पातळ पण नाही, अगदी काला करून खाण्याजोगं आपलं केलेलं आहे. तर चला आता आपण ही पातेलं खाली घ्यायचंय आणि आता आपण ताट करणार आहे. भाकरी तर मी अगोदरच बनवलेल्या होत्या, भाकरी केली. दादांना बाजरीची भाकरी आवडती म्हणून आपण बाजरीची भाकरी सुद्धा केलेली. त्याच्यासोबत लिंबू घेतलेले, मस्त असा कांदा आणि आपण आता भाजी वाढते. वास बी छान सुटलाय बघा. आणि भात सुद्धा मी बनवलेला आहे. आपण मटणासोबत मी ना पावट्याचा भात केलेला आहे, अगोदरच बनवलेला होता, तो सुद्धा मी इथं ताटी लावते. मस्त असं आपलं ताट बनवून झालेलं आहे. आता आपल्याला जेवायला घ्यायचं. तर मंडळी मस्तपैकी नाही ताईने आता सगळ्यांना ताट वाढून दिलेला आहे. मटणाचा रस्सा आणि सोबत बाजरीची भाकरी आहे गरमागरम, त्यामुळे आता येळ घालवून चालत नाही. बरोबर आहे की नाही? बरोबर. का चालतं येळ घालवून? हां आता लगेच का चालू करायचं आहे. करा चालू दाजी, चालू करा. ताई तुम्ही बी घेतला असता आमच्याबरोबर. नाही जेवा तुम्ही, तुमचं होळे अगोदर. छानच झाली भाजी. झालं का नाही? वाईज रस्सा पिऊन बघतो आता. हां एक नंबर, जबरदस्त झाली ताई. झाली ना? हो चांगलं झाली. झालं का नाही? हो एक नंबर. अक्काचा ताईचा आमच्या विषय हार्ड असतोय. नाही स्वयंपाकात नाद कराय नाही, मंडळीचं स्वयंपाकात नाद नाही का? आहे की नाही? हां मंडळी एकदम जबरदस्त आजचा बेत झाला आहे बघा. हे जे वावरात बसून खाण्याची जी मजा आहे की नाही, कुठल्याही 5 स्टार हॉटेलमध्ये मिळत नाही बघा. बरोबर आहे की नाही? 5 स्टार हॉटेलला मागं सारखं. हां चुलीवरचं मटण आणि चुलीवरची भाकरी काय चव असते की नाही, हे बोलून नाही तर अनुभव घ्यायला लागतं बघा. चला मंडळी आता बोलत बसत नाही, कारण एवढं जबरदस्त झालं आहे. आपण नंतर भेटत राहू, बोलत राहू. पण आजचा व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला, आजचा पदार्थ कसा वाटला, ताईच्या आजचा सगळा हा बेत कसा वाटला नाही ते कमेंट करून सांगायचा. व्हिडिओला लाईक करायचा, भरपूर शेअर करायचा. आणि अजून जर आपल्या गावाकडची चव आणि गावाकडची टेस्ट या चॅनलला जर सबस्क्राईब केला नसाल तर सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन दाबा. चला मंडळी भेटत राहूयात अशाच नवनवीन रेसिपीसह आपल्या गावाकडची टेस्ट आणि गावाकडची चव या यूट्यूब चॅनलवर. धन्यवाद. हा व्हिडिओ तुम्ही फेसबुकवर पाहत असाल तर आपल्या गावाकडची टेस्ट या फेसबुक पेजला लाईक व फॉलो करा. आणि हा व्हिडिओ यूट्यूबवर पाहत असाल तर आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन प्रेस करा.